तुमसर तालुक्यातील खापा चौक ते पंचायत समितीपर्यंत तयार होत असलेल्या सिमेंटच्या रस्त्याने नागरिकांना सुविधा देण्याऐवजी डोकेदुखी वाढवलेली आहे। जेव्हापासून रस्ता बांधकामाला सुरुवात झाली तेव्हापासून रस्त्याच्या बांधकामाची गती हळू आहे। त्यातच पाऊस आला आणि यात पाणी साचले। आता रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या परिवाराला घराबाहेर निघणे कठीण झाले आहे, तर मार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे। तरी त्वरित कंत्राटदाराने यावर उपाय करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। शिवनगर तुमसर येथील ज्ञानेश्वर मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 8 दिवसीय ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे समापन काल्याने करण्यात आले। 7 दिवसीय कार्यक्रमात अल्पहार देऊन पारायण सहभागी झालेल्या भक्तांना उपकृत करण्यात आले। यात गोविंद कनपटे, मीराबाई भुर्ले, तुषार कनपटे, गजानन भोयर, शिवन कनपटे, अभिषेक पाटील यांचा सहभाग होता। बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलं लाकडी नंदीसोबत तान्हापोळा साजरा केला जाते, पण यंदा या लाकडी नंदीवरही महागाईचा दणका बसला आहे। बाजारात विविध कलाकृतीचे लाकडी नंदी विक्रीस आले आहेत, पण 1000 पासून तर ते 20,000 पर्यंत किमतीचे असल्याने सामान्य परिवाराला परवडणारे नाही। पण मुलांच्या आनंदापुढे महागाईला स्वीकार करावा लागत आहे। तुमसर तालुक्यात 31 ऑगस्टला सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली। या वादळाने शेतातील धान पिकाचे भारी नुकसान झाले। वादळामुळे धान पीक जमीनदोस्त झाले। या वादळी वाऱ्याने अनेक झाडेही जमीनदोस्त झाल्याची अनेक घटना तालुक्यात घडल्याची माहिती मिळाली आहे। या आसमानी संकटाने शेतकऱ्यांचे भारी नुकसान झाले।